श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आहे गुरुप्रतिपदा. गाणगापूरची आज यात्रा असते. तर हा दिवस आहे पूर्ण दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती महाराज यांचा निजनांद गमनाचा पुण्य पवित्र दिवस. तर त्याबद्दल आपण श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या प्रती थोडक्यात माहिती आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये. तर शेवटपर्यंत नक्की बघा. तसं आपण जो पण गुरुचरित्र चे पठण करत असतील त्यांना श्री नृसिंह सरस्वती महाराजांबद्दल माहिती आहेच, पण आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. आणि दिंडोरी प्रणित मार्गात हा उत्सव कसा साजरा करतात याबद्दल आज थोडक्यात बघणार आहोत. तर आज निजनानंद गमनाचा हा दिवस आहे. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुप्रतिपदा या दिवशी कर्दळी वनात गुप्त झाले होते. निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या होत्या. माघ कृष्ण वैद्य प्रतिपदा या तिथीला श्री गुरु प्रतिपदा असे संबोधले जाते. द्वितीय श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज याच पावन तिथीला शल्यगमन केले होते. त्यांनी याचा जन्म कारंजा लाड म्हणजे हे विदर्भात येते, कारंजा लाड येथे झाला होता. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शल्यगमन केले होते. म्हणून हा दिवस उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. श्रीपाद श्री वल्लभांप्रमाणे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज साक्षात स्वरूप असणाऱ्या या 3 पादुकांना विशेष नावे आहेत. या पादुकांच्या नावांचा विशेष असा अर्थ आहे. विमल पादुका आणि मनोहर पादुका या पाषाणांच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथे पादुकांना विमल पादुका असे म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध व मलदोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराज म्हणतात, वाडी क्षेत्र सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहत आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वस्थांची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात.
येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री शैल्यात जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ते मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायमदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंजी येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले होते. तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. त्याचा फोटो उपलब्ध आहे. श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 51 व 52 वाचून व सकाळी 10:30 वाजता नैवेद्य आरती करून व प्रमुख 4 श्री दत्तपीठ क्षेत्री अन्नदान करून श्री दिंडोरी प्रणीत मार्गातील हा प्रमुख उत्सव साजरा केला जातो. अशा प्रकारे गाणगापूर येथे हा उत्सव साजरा होतो. तर आपण एकदा जर गेले नसाल तर एकदा नक्की भेट द्या. हा अद्भुत अशा मनातील इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करणारा अमरजा संगमावरील हे गाणगापूर हे क्षेत्र आहे. तेथे जाऊन नक्की एकदा भेट द्या आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. श्री स्वामी समर्थ. चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.